भाग बदलला की भाज्या बनवण्याची पद्धतही बदलते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणूनच तर आज आपण अशाच एका वेगळ्या अनोख्या पद्धतीच्या भाजीची रेसिपी बघतोय, ते म्हणजे उकडं वांगं. ज्यामध्ये आपण थेंबरही पाण्याचा किंवा तेलाचा वापर करत नसल्यामुळे याची टेस्ट काहीशी वेगळीच लागते. तुमच्याही घरामध्ये जर आजकाल वजन वाढलं म्हणून तेल खाणं टाळत असाल, तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करायलाच हवी. कारण या उकडू वांग्यामध्ये मी भरपूर सारे असे घटक वापरले आहे जे खूपच पौष्टिक आहे. तुमच्या शरीराच्या नखापासून ते केसांपर्यंत संपूर्णच गोष्टींची काळजी घेतली जाईल. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच एकदम गावरान चवीच्या आणि जरा सुद्धा पाणी किंवा तेलाचा वापर न करता बनवलेल्या या वाफवलेल्या वांग्याच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण घेतलेलं साहित्य बघूयात. 1 वाटी कच्चे शेंगदाणे, अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 1 चमचा पांढरे तीळ, हे स्किपही करू शकता, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर. हे घेतलेलं साहित्य आपल्याला पहिले भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून यातील कच्चेपणा दूर होईल आणि भाजी छान अशी खमंग खरपूस लागेल. तर सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेतोय. शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॉलिक ॲसिड असतं, जे आपल्या शरीरासाठी, केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. याचसोबत हे पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर ठरतं. शेंगदाणे खमंग खरपूस भाजून झाले की ते लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता सेम कढईमध्ये भाजून घेऊयात हे सुके खोबरं. आता हे एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग खरपूस भाजून घेऊयात. सुक्या खोबऱ्यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, मॅग्नीज असे भरपूर सारे घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असतात. हे सुद्धा भाजून झालं. सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. आता भाजूयात हे घेतलेलं आलं आणि लसूण. आता आलं आणि लसूण कितीही फायदेशीर असलं तरी देखील सध्याला उन्हाळा सुरू होतोय, तर याचा वापर जरासा कमीच करायचा आहे. 1 चमचा घेऊयात पांढरे तीळ. पांढऱ्या तिळामध्ये भरपूर सारं कॅल्शियम असतं. हे एक तेलबी आहे, ज्यामुळे आपली त्वचा, केस देखील छान होतात. तीळ छान असे तडतड उडायला लागले की समजायचे हे भाजून झाले. सेम मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. यासोबत आपण वाटणामध्ये लगेचच कढीपत्ताही घालूयात आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे घेतलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला जराही पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आज आपण जे उकडं वांगं बनवत आहोत ते साताऱ्यामधील नरसोबाची वाडी या खेडेगावातील प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर ज्या वांग्याचं उत्पादन घेतलं जातं, त्या वांग्यांपासून अशा पद्धतीचं हे उकडं वांगं बनवलं जातं, जे चवीला एक नंबर लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तयार झालेलं हे वाटण आता एका डिशमध्ये काढून घेतलंय. यामध्ये काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, अर्धा ते पाऊण चमचा धना पावडर, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला आणि अर्धा चमचा सुहाणाचा मटण मसाला. यामध्ये चिमूटभर हिंग आवर्जून घाला. हिंगामुळे वांगे पचायला जास्त सोपे पडतील. चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात. आता संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्येच मी थोडासा म्हणजे साधारणतः एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. हे देखील यामध्येच व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. कांद्यामुळे आपल्या या वाटणाला खूप छान असं बाइंडिंग येतं आणि जो मसाला आहे तो वांग्यांतून बाहेर निघत नाही. आपलं वाटण छान असं एकजीव झालं की आता वांगे बघूयात. तर या ठिकाणी मी अर्धा किलो मध्यम साईजचे कोवळे वांगे आणलेले आहेत. आता याचा देठ आणि त्यासोबत काटेरी भाग जरासा काढून टाकायचा आहे. वांगे घेताना नेहमी मध्यम साईजचे घ्यायचे. जास्त छोटे वांगे असतील तर ते तुरट लागतात आणि मोठ्या साईजचे वांगे असले की मग ते निबर असतात. त्यातली बी खाताना चरचर लागू शकते. आता हे वांगे आपल्याला भरल्या वांग्यांकरिता जसं कापून घेतो ना, अगदी सेम पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. आता कापलेले वांगे काळे पडू नये याकरिता मी ते आणि सेम पद्धतीने संपूर्ण वांगे पटापट कापून घेते. वांगे कापल्यानंतर पाण्यात टाकण्याचा आणखी एक फायदा होतो, ते म्हणजे जर वांग्यामध्ये थोडाफार तुरटपणा असेल तर तोही निघून जातो. तर बघा, संपूर्ण वांगे आपले कापून झालेले आहेत. आता यामध्ये लगेचच हे वाटण भरून घेऊ. तर सुरुवातीला थोडंसं वांगं प्रेस करायचं, जेणेकरून यामध्ये जेवढं काही पाणी गेलेलं असेल ना, ते पटकन व्यवस्थित बाहेर निघेल आणि आपलं जे वाटण आहे ते जास्त ओलसर होणार नाही. आता हे तयार केलेलं वाटण चारही फोडींमध्ये छान असं प्रेस करून भरायचं, कारण यामध्ये जेवढं आपलं वाटण जास्त असेल ना, तेवढी ही भाजी खाण्याकरिता जास्त चविष्ट लागते. वांगे जास्त चव देतात. तर बघा, या पद्धतीने मी संपूर्ण वांग्यांमध्ये हा मसाला छान असा भरून घेते, अगदी प्रेस करून करून.
तुम्ही आजच्या या भाजीमध्ये बघितलं असेल मी खूप सारे पौष्टिक घटकांचा वापर केला आहे, जास्त तर केस गळतीसाठी. तरी देखील माझे केस ना खूप जास्त प्रमाणात गळायला लागले होते. म्हणून मी भरपूर गोष्टी ट्राय केल्या. पण जेव्हा अजिबात फरक जाणवला नाही, तेव्हा समजलं आता शॅम्पू बदलायला पाहिजे. कारण मी या गोष्टींना जरा अतिच प्रमाणात त्रासले होते. अगदीच टक्कल पडायला लागलं, तेव्हा समजलं आता आपण शॅम्पू बदलायला हवा. 3-4 प्रकारचे शॅम्पू बदलूनही काहीच फरक पडला नाही. तेव्हा मला हा सापडला बेअर अॅनाटॉमी हेअर फॉल शॅम्पू, जो केस गळतीवर खूप छान असं काम करतो. आता तुम्हाला खरंच सांगते, पहिल्या आठवड्यात एवढा खास रिझल्ट जाणवत नाही, पण दुसऱ्या आठवड्यात बापरे, माझे केस इतके स्ट्रॉंग झाले की बिफोर आणि आफ्टर रिझल्ट तुम्हीच बघा. या शॅम्पूमध्ये पेप्टिडाइज आणि ॲडनोसाइन असे 2 घटक असल्यामुळे पटकन रिझल्ट जाणवतो. तर तुम्ही देखील हा शॅम्पू नक्की वापरून बघा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अवश्य बघा. आपल्या वांग्यांमध्ये संपूर्ण मसाला भरून झालाय. आता हे वांगे आपण उकडवून घेऊयात. तर त्यासाठी कढाईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घेतलंय. यावर चाळण ठेवली. चाळणीमध्ये ना केळीचं पान ठेवलंय. कारण केळीच्या पानामध्ये पॉलिफेनॉल नावाचा एक घटक असतो, जो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि अन्नाला आणखी जास्त रुचकर टेस्ट देतो. जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल, नाही वापरलं तरीही चालेल. यामध्ये संपूर्ण वांगे ठेवले. आता एक घट्टसर असं झाकण ठेवायचं आणि एकदम मंद गॅसवर हे वांगे उकडून घ्यायचे. तर बघा, मला अंदाजे हे वांगे उकडवण्याकरिता 7 मिनिटे लागली असतील. आता झाकण खोलून बघूयात. तर वांग्यांच्या रंगावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, वांगे आपले मस्त असे वाफळले गेलेले आहेत. मस्त अशी यामधून वाफ निघतीये. सुगंध तर एकदम भारी येतोय. याचं देठ दाबून बघायचं. बघा, छान असं मऊसूत दबलं जातंय. याच्या अर्थी आपलं वांगं छान असं शिजलेलं आहे. खूपच जबरदस्त चवीचं हे उकड वांगं तयार होतं. एकदम गावरान टेस्ट आहे. यामध्ये थेंबभरही पाणी घातलेलं नसल्यामुळे वांग्यांची जी ओरिजिनल टेस्ट असते ती यामध्ये व्यवस्थित अशी मुरली जाते. केळीच्या पानाचा देखील एकदम वेगळाच असा फ्लेवर या वांग्यांना आलेला असतो. त्यामुळे हे आणखी जास्त जबरदस्त चवीचे तयार होतात. तुम्हाला हवंच असेल तर यावरून एखादा चमचा कच्चं तेल तुम्ही घालू शकता. पण जर तुम्ही डाएट करत असाल तर तेल पूर्णतः स्किप केलं तरी देखील चालणार आहे. आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. खूपच जबरदस्त चवीचं, गावरान चवीचं आपलं हे उकड वांगं तयार झालेलं आहे, जे चपाती, भाकरी किंवा मग वरण भातासोबत तोंडी लावण्याकरिता देखील तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हाला आजची ही पारंपरिक गावरान चवीची भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.